करणारे श्री गुरुदेव शक्ती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे बाबा या ठिकाणी ज्यांचं भागवत सुरू आहे असे आदरणीय कोडे महाराज, आमचे संजूभाऊ खाडे, आदरणीय संजूभाऊ निकाडे आणि आयोजक सगळे कमिटी आणि गावातील आजूबाजूच्या गावातील सगळे उपस्थित बांधव आणि भागवताचं आयोजन आपण या ठिकाणी केलं। आणि आयोजन करत असताना गावात एखादा महत्त्वाचा कार्यक्रम आपण जेव्हा घेतो तेव्हा जबाबदारी असते की तो कार्यक्रम सुरुवातीच्या दिवसापासून तर संपेपर्यंत ती जबाबदारी ही यशस्वीरित्या पार पडली पाहिजे। कारण एखादा कार्यक्रम हातात घेतल्यावरती गालबोट लावणारे 100 तोंड समोर असतात, पण जेव्हा जबाबदारी स्वीकारायची असते तेव्हा जबाबदारी स्वीकारणारे फार कमी लोक। संजूभाऊच्या नेतृत्वात मी सगळ्या आयोजक मंडळीचं खरं तर मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की या शिंदुला गावासारख्या ठिकाणी आपण भागवताचं आयोजन केलं। आणि आता आदरणीय महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की मला देखील अशी माहिती आहे की 2 वर्षाच्या वरती ते कधी कोण्या गावात डबल भागवत घेत नाही, पण आज 5-6 वर्ष झाली या ठिकाणी भागवत घेत आहे। तर काही ना काही भक्त त्यांच्या भागवतानंतर काही ना काही सुधारणा ही भक्तात झाली असेल, म्हणून त्यांचा देखील आनंद आहे की आपण वारंवार या शिंदोल्यात येऊन कुठंतरी हा भागवताचा कार्यक्रम कंटिन्यू केला पाहिजे। आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनात म्हणजे व्यक्ती हा सर्वसामान्य असो, राजकारणी असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो किंवा सामाजिक काम करणारा असो, त्याला अध्यात्माचा मार्ग स्वीकारणं हा फार कठीण झाला आहे। कारण धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही, अध्यात्माकडे लक्ष देऊ शकत नाही। या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कुठंतरी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे, भागवत ऐकलं पाहिजे, प्रवचन ऐकलं पाहिजे, जेणेकरून आपल्या डोक्यात जो कचरा झाला तो थोड्या प्रमाणात का साफ होऊन कुठंतरी देवाचं नामस्मरण करणं हे काही अजिबात वाईट नाही। आणि बसलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आज या ठिकाणी या देशात 2 ग्रंथ असे आहे की माणसाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर त्या 2 ग्रंथाचं वाचन आपण केलं पाहिजे। एक तर राष्ट्रसंतांनी लिहिलेली ग्रामगीता आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना। जोपर्यंत आपण वाचणार नाही, अनेक लोक असे आहे की आज या ठिकाणी सगळे भगव्या टोप्या घातलेले देखील लोक आहे। माझी आपल्याला देखील विनंती आहे, आज राष्ट्रसंताच्या मार्गाने चालणारे असेल, श्रीकृष्णाच्या मार्गाने चालणारे अनेक लोक आपल्याला भक्तगण म्हणून काम करताना दिसतात। गावागावात राष्ट्रसंताच्या प्रार्थना होतात, गुरुदेव सेवा मंडळासाठी काम करणारे लोक आहे। पण हे सगळं करत असताना नुसत्या भगव्या टोप्या घातल्यानं किंवा पुण्यतिथीचा सोहळा गावात साजरा आहे आपल्याला चालणार नाही। तर 365 दिवस आपल्या गावात भागवताचं आहे, आपल्या गावात सप्ताह आहे आणि राष्ट्रसंताची पुण्यतिथी आहे, अशा पद्धतीचं जर का काम केलं तर मला वाटत नाही की कोणतेही गावकडे हे सुधारल्याशिवाय राहणार नाही। पण आपण ते न करता फक्त पुण्यतिथीचा महोत्सव 3-4 दिवसाचा आहे म्हणून गावाची साफसफाई करतो, झाडून टाकतो, रांगोळ्या काढतो, सगळं करतो आणि 3 दिवसाचा सप्ताह संपला, 7 दिवसाचं भागवत संपलं की पुन्हा जशानं तसं म्हणजे दार झाडलं का जोपर्यंत बाजूच्या शेजारींच्या दारात कचरा नेऊन लोटत नाही तोपर्यंत आपल्याला जेवू पचत नाही आणि झोपही लागत नाही, अशी परिस्थिती सगळ्या आमच्या महिलांची देखील असते। रोज संध्याकाळी जेवण झालं का जोपर्यंत बाजूच्या शेजारणीच्या गोष्टी आपण करत नाही तोपर्यंत जेवलेलं जेव्हा आपलं पचत नाही। कुठंतरी हे बाजूला ठेवून जेव्हा अध्यात्माचा मार्ग स्वीकारता या ठिकाणी येऊन आपण 7 दिवसाचं हे भागवत या ठिकाणी ऐकणार आहोत। भागवत ऐकल्यानंतर 50% तरी सोडून द्या, पण 50% तरी डोक्यात घालून ठेवा की खोडे महाराजांना काहीतरी चांगलं आपल्याला सांगितलं आणि ते डोक्यात ठेवून आपण काम केलं पाहिजे। या ठिकाणी काम करत असताना माणसाच्या पोटी जन्म घेतला तर आपण माणसासारखं वागलं पाहिजे, आपल्या आजूबाजूचा परिसर आहे, आपण समाजासाठी कुठंतरी काम केलं पाहिजे। आणि खासदार म्हणून मी 5 वर्ष आमदार म्हणून काम केलं, आता आपल्या